हा पूर्ण आठवडा आपण हेल्दी रेसिपीजची सिरीज घेऊन आलेलो आहे. काल मी सूपच्या 2 रेसिपी शेअर केलेल्या आहे. जर त्या तुम्ही बघितल्या नसाल तर नक्की जाऊन बघा. आणि आज आपण करत आहोत अगदी कमी तेलात होणारे हेल्दी आणि हाय प्रोटीन टिक्कीज. आता हे जे टिक्कीज आहे तुम्ही फक्त असं स्नॅक्स म्हणून पण खाऊ शकता, टिफिनला देऊ शकता किंवा डिनरमध्ये पण काहीतरी वेगळं खायचं आणि हेल्दी खायचं आहे, पौष्टिक खायचं आहे, तर हे तुम्ही बनवू शकता. आता तुम्ही इथे बघू शकता मी ही टिक्की जी तयार केलेली आहे ती त्याचं एक रॅप तयार केलं किंवा असं एक टॅकोज टाईप तयार केलं आणि हे तुम्ही मुलांना या पद्धतीने देऊ शकता. शिवाय तुम्ही सुद्धा खाऊ शकता. या दोन्ही रेसिपीजमध्ये आपण भरपूर प्रमाणात प्रोटीन वापरलेलं आहे आणि घरात असलेलं प्रोटीन वापरून आपण घरच्या घरी या सगळ्या रेसिपीज कशा तयार करू शकतो हेच आज मी इथे दाखवणार आहे. आणि जर तुम्ही तुमच्या वेट लॉस जर्नीमध्ये असाल किंवा तुम्हाला वजन कमी करायचं असेल, कमी खायचं असेल तरी पौष्टिक खायचं असेल, तर या रेसिपीज आणि या आठवड्याच्या पूर्ण रेसिपीज तुमच्यासाठी अगदी उपयुक्त ठरणार आहे. तर चला आजच्या या मस्त अशा 2 टिक्कीजच्या रेसिपीज करायला सुरुवात करूया. हॅलो, नमस्कार. मी सोनल मेजवानी बाय सोनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते आणि आजची मस्त अशी रेसिपी सुरू करूया. तर सगळ्यात आधी आपण सोयाबीन टिक्की करत आहोत. तर आज ही सोयाबीनची टिक्की इतकी अप्रतिम होते, करायला सोपी आहे. सोयाबीन भिजत घातले, त्यानंतर यातलं पाणी सगळं काढून घेतलं आणि इथे मी 2 ते 3 तास ही चणा डाळ भिजत घातली होती. आता हे आपण कुकरला लावून घेणार आहोत. तर एक छोटं कुकर घेतलं, त्यामध्ये ही 2 तास भिजवलेली चणा डाळ, त्यानंतर हे जे सोक केलेले सोयाबीन्स आहे, सोयाबीनच्या वड्या आहे, तर त्यातलं पाणी काढून हे यामध्ये घालू. सोबतच यामध्ये 3-4 लसणाच्या पाकळ्या आणि थोडंसं आलं, अर्धा इंच आलं घेतलं, ते पण यामध्ये घातलं. 3-4 मिरच्या घेतल्या, या मिरच्या कमी तिखट आहे. त्यानंतर 1 चमचा मी इथे जिरे घातले आहे आणि 1.5 चमचा इथे धणे घालायचे आहे आणि 1 कप पाणी घालून आपल्याला याच्या मीडियम गॅसवर 4 ते 5 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहे. सोयाबीनला तर शिजवायची गरज नाहीये, पण चणा डाळ जी आहे त्याला शिजवावं लागतं आणि त्याला शिजायला थोडा वेळ लागतो. तरीही आपण याला भिजवून घेतलेला आहे, त्याच्यामुळे शिजायला थोडा कमी वेळ लागतो. तर मीडियम गॅसवर 4 ते 5 शिट्ट्यामध्ये हे छान शिजतं. तर तुम्ही बघू शकता कुकरच्या छान शिट्ट्या झालेल्या आहे, वाफ निघालेली आहे. मी हे काढून घेतलं. जास्त शिजवू नका किंवा जास्त शिट्ट्या काढू नका, नाहीतर खाली हे करपायला लागतं, कारण आपण पाणी कमी घातलेलं आहे. पाणी खूप घालायचं नाही, नाही तर मग आपलं हे जे टिक्कीचं बॅटर आहे किंवा हे जे डो आहे ना, ते पातळ होऊ शकतं. तर आता तुम्ही बघू शकता याला आपण बारीक करून घेतलेलं आहे. यामध्ये पाणी व्यवस्थित झालं आहे, त्याच्यामुळे या पद्धतीने आपलं हे बॅटर तयार आहे. आता यामध्ये बारीक करताना मी कश्मीरी लाल मिरची घातली, पण मी तुम्हाला असं सजेस्ट करेल की जेव्हा तुम्ही हे शिजवाल, चणा डाळ शिजवाल कुकरमध्ये, तेव्हाच मिरची घाला, म्हणजे ती छान बारीक होते. त्यानंतर 1 मोठे मी पालक असा बारीक चिरून घेतला, तो घातला. थोडी कोथिंबीर घातली. त्यानंतर कांदा घातलेला आहे आणि थोडे मसाले घातले आहे, ज्यामध्ये मीठ आणि गरम मसाला घातला. धणे जिरे पूड आपण ऑलरेडी जेव्हा बारीक केलं म्हणजे तेव्हाच आपण धणे जिरे घातलेले होते. तर आता हे छान मिक्स करू आणि याचे टिक्की तयार करून घेऊ. मग याला तुम्ही कसाही शेप देऊ शकता. आता आपण हे हेल्दी किंवा पौष्टिक पद्धतीने करत आहोत, त्याच्यामुळे आपण याला डीप फ्राय नाही करणार आहे, शॅलो फ्राय करणार आहे. तर शॅलो फ्राय करण्यासाठी या पद्धतीचा आकार द्या, म्हणजे व्यवस्थित शॅलो फ्राय होतं आणि तेल पण कमी लागतं. तर हे बघा, या पद्धतीने मी असे हे टिक्कीज तयार करून घेतले आणि आता आपण याला फ्राय करून घेऊ. फ्राय करताना गॅस मोठा ठेवायचा, कमी ठेवला तर हे सगळं यातून निघून जातं. म्हणजे यामध्ये आपण जास्त बाइंडिंग एजंट वगैरे काही घातलेला नाहीये ना, त्याच्यामुळे याला जर आपण डीप फ्राय केलं तर हे सगळं तेलामध्ये विरघळेल. त्याच्यामुळे इथे मी जसं इथे दाखवत आहे तसं तुम्ही करू शकता. तर अगदी कमी तेलामध्ये आपण या टिक्कीज मस्त फ्राय करून घेतल्या आणि तुम्ही बघू शकता मस्त दिसत आहे. यावरती मस्त थोडासा लिंबाचा रस पिळायचा आणि या टोमॅटो केचप सोबत एन्जॉय करायचं. अप्रतिम लागतं. असंच तुम्ही खाऊ शकता किंवा याचा तुम्ही रोल तयार करू शकता. जर तुम्ही याला असे रोलच्या आकाराचे केले ना आणि फ्राय करून घेतले, तर तुम्ही याला रोल करू शकता किंवा जसं मी इथे दाखवत आहे त्या पद्धतीने टॅकोज टाईप तयार करून घेऊ शकता.
साधी आपली चपाती घ्यायची घरातली, त्याला थोडं कडक करायचं आणि त्यानंतर हे सगळं घालायचं, टोमॅटो केचप लावायचं आणि मुलांना देणार असाल, टिफिनमध्ये देणार असाल तर थोडंसं चीज वगैरे किसायचं आणि मस्त त्यांनाही द्यायचं आणि तुम्ही पण एन्जॉय करायचं. तर ही टिक्की माझ्या मुलाला टिफिनमध्ये देण्यासाठी या पद्धतीने दिली आणि जेव्हा मी घरी एन्जॉय केली ना, तर याचं मस्त चाट बनवून खाल्लं. तर हे बघा, या पद्धतीने मस्त चाट केलं. मस्त दही, गोड चटणी, तिखट चटणी, शेव, डाळिंब हे सगळं घालून एन्जॉय केलं. तर तुम्ही पण ही टिक्की या पद्धतीने ट्राय करू शकता. आता आपण दुसरी जी टिक्की आहे ती करायला घेऊ. तर त्यासाठी मी इथे रताळे आणि मोड आलेले मूग हे शिजत घातले होते. तर कुकरमध्ये एका पातेल्यामध्ये मूग घेतले, त्यामध्ये अजिबात पाणी घालायचं नाही आणि रताळे वरती ठेवून दिले जसं इथे तुम्ही बघत आहात. तर 3-4 रताळे घेतले, छोटे होते ते आणि या पद्धतीने मूग पण व्यवस्थित शिजलेला आहे. तर मोड आलेली जी मूग आहे ना, ती त्यामध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन्स असतं आणि ही मूग आपण नेहमी तर भाजी वगैरे करून खातोच, पण या पद्धतीने तुम्ही करून बघा, या पद्धतीने टिक्की करून बघा, तुम्हाला अतिशय आवडेल. तर आता ही मूग छान शिजलेली आहे. आता ही आपल्याला मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायची आहे. तर बारीक करताना यासोबतच मी काही मसाले पण बारीक करून घेणार आहे. ज्यामध्ये 3-4 हिरव्या मिरच्या घेतल्या. त्यानंतर तिखट, मीठ, हळद, गरम मसाला, धणे जिरे पूड आणि चाट मसाला घेतला आणि या सगळ्यांचं जे प्रमाण आहे ते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे. त्यानंतर अर्धा चमचा यामध्ये आलं लसूण पेस्ट पण घातली आणि याला छान बारीक करून घेतलं. तर तुम्ही बघू शकता अजिबात पाणी न घालता हे बारीक करायचं आहे. त्यानंतर एका बोलमध्ये मी भरपूर पालक घेतलेली आहे. आपण दोन्ही टिक्कीमध्ये पालक वापरलेली आहे. पालकामध्ये भरपूर प्रमाणात आयर्न असतं आणि जेव्हा आपण काही पौष्टिक करायचं म्हटलं ना, तर आपल्या घरातल्याच आणि नेहमीच्या खाण्यातल्याच वस्तू किंवा पदार्थ वापरून एक छान असा पदार्थ किंवा एक छान अशी रेसिपी तयार करू शकतो. तर तेच मी आज केलेलं आहे. तर यामध्ये भरपूर पालक घेतला, तो छान स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतला. त्यानंतर ही जी रताळी आहे, तर ही घेतलेली आहे. जर तुमच्याकडे रताळी नसेल तर तुम्ही थोडासा बटाटा पण घालू शकता. बाइंडिंगसाठी थोडासा बटाटा घालायचा आहे किंवा रताळी घालायची आहे. रताळी जरा पौष्टिक होईल म्हणून मी इथे रताळी घातली. आता हे सगळं छान मिक्स करू, सगळं एकजीव करू आणि याची या पद्धतीने टिक्की तयार करू. आता तुम्ही इथे पण कसाही शेप देऊ शकता, पण जसं मी सांगितलं की आपण शालो फ्राय करणार आहोत, तर मग या पद्धतीनेच करा, म्हणजे कमी तेलामध्ये ही टिक्की छान फ्राय होते. तर हे बघा, या पद्धतीने मी करून घेतल्या आणि आता आपण याला फ्राय करून घेऊ. या दोन्ही टिक्की फ्राय करताना सुरुवातीला तेल छान गरम करायचं आणि हाय फ्लेमवरती सुरुवातीला याला छान फ्राय करायचं आणि त्यानंतर थोडीशी त्याचा शेप व्यवस्थित झाला किंवा त्या खालून व्यवस्थित शिजत आले ना, की त्यानंतर मीडियम गॅसवरती आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे. जर कमी गॅसवर सुरुवातीलाच आपण तळलं तर या टिक्कीमधलं सगळं जे सारण आहे किंवा ते जे सगळं आहे ना, म्हणजे विरघळेल, सगळी तेलामध्ये ती विरघळेल. म्हणून इथे जसं मी सांगितलेलं आहे, ज्या पद्धतीने फ्राय करायला सांगितलंय तसं नक्की फ्राय करा आणि तुम्ही बघू शकता की ती मस्त आपली ही टिक्की तयार झालेली आहे. आता या टिक्कीला मी असंच सर्व केलं आहे टोमॅटो केचप सोबत आणि सोबतच एक मी डिप तयार केलेलं आहे किंवा मेयोनीज वगैरे असतं ना त्या पद्धतीचं. तर तेही अगदी घरच्या घरी. तर त्यासाठी मिक्सरच्या पॉटमध्ये थोडेसे मखाने घेतले. मखाने आणि लाल मिरची, काश्मीरी लाल मिरची आहे ही एक घेतली. हे आपण बारीक करून घेऊ. थोडेसे बारीक झाले की त्यानंतर यामध्ये पनीर घालायचं आहे. पनीर आणि लसूण घालून याला परत बारीक करू. पनीर मी 50 एक ग्राम वगैरे घेतला असेल, जास्त घ्यायची गरज नाही आणि 2 ते 3 पाकळ्या लसणाच्या घ्यायच्या. चवीपुरतं मीठ घालू, थोडीशी साखर घालू आणि हे बारीक करून घेऊ. हे बघा, सुरुवातीला हे कोरडंच बारीक करायचं म्हणजे व्यवस्थित बारीक होतं आणि त्यानंतर यामध्ये 3 टेबलस्पून इतकं दही घातलं आणि परत एकदा बारीक केलं. थोडंसं पाणी घालायचं जशी कन्सिस्टन्सी पाहिजे आणि अगदी डिप सारखी किंवा मेयोनीज सारखी कन्सिस्टन्सी याची ठेवायची. तर बघितलं ना, आपला घरच्या घरी मस्त असं मेयोनीज किंवा हे डिप तयार झालेलं आहे. आता हे आपण सर्व करू. तर अगदी पौष्टिक मोड आलेल्या मूग पासून आपण ही टिक्की तयार केलेली आहे. तुम्ही ही ब्रेकफास्टला खाऊ शकता, त्यानंतर मुलांना टिफिनमध्ये देऊ शकता
आणि संध्याकाळी पण तुम्हाला काहीतरी लाईट खायचं आहे आणि थोडं खायचं असेल तर ही प्रोटीनयुक्त टिक्की तुम्ही घरच्या घरी तयार करू शकता. तर आजच्या दोन्ही टिक्कीजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करायला विसरू नका. रेसिपी आवडली असेल तर एक लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. पुन्हा भेटते अशाच एका मस्त रेसिपीसोबत उद्या दुपारी 2 वाजता. तोपर्यंत बाय बाय.